4 डिसेंबर 2023 रोजी भारतीय नौदल दिन उत्साहात साजरा करण्यात आला। भारतीय नौदलाच्या वतीनं मागील महिनाभरापासून मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। बीटिंग रिट्रीट आणि टॅटू सेरेमनी या कार्यक्रमानं ह्या संपूर्ण महिनाभर जो सोहळा सुरू होता त्याची आज सांगता झाली मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर। गुरुवारची ही संध्याकाळ मुंबईकरांसाठी खूप अविस्मरणीय ठरली। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरही 14 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिनाच्या कार्यक्रमाचा समारोप झाला। महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत नौदलाकडून बीटिंग द रिट्रीट आणि टॅटू सेरेमनी पार पडली। यात नौदलाकडून प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली। भारतीय नौदलाच्या विविध तुकड्यांनी परेड केली, तसेच बँडवंदन सुद्धा करण्यात आलं। लढाऊ विमानांच्या थरारक प्रात्यक्षिकांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली। लेझर लाईट शोनं तर उपस्थितांचं मन जिंकलं आणि हेच सगळं पाहत असताना नौदलाकडून आगीचं प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात आलं। सूर्यास्ताला नौदलाकडून मानवंदना देण्यात आली आणि गेटवे ऑफ इंडियाची दगडी कमान तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाली। सुंदर संध्याकाळचे अविस्मरणीय क्षण अनेकांनी मोबाईलमध्ये कैद केले। राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता झाली। नौदलाप्रती असलेला अभिमान व्यक्त करताना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला। लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट कुलाबा।